1 मे पासून सुरू झालेल्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी शिकवणी अभियानाचा समारोप 17 ऑगस्ट रोजी ठाण्यातील रामगणेश गडकरी रंगायत नेते होणार असून या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार तसेच मराठी भाषा मंत्री उदय सामंत उपस्थित राहणार आहेत। व्यावहारिक मराठी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या हजारो अमराठी व्यावसायिक प्रवासी वाहन चालकांना यावेळी प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे। या पत्रकार परिषदेस मुंबई मराठी साहित्य संघ, राज्य मराठी विकास संस्था आणि कोकण मराठी साहित्य परिषदेचे पदाधिकारी आणि प्रतिनिधी उपस्थित होते। राज्यभरात राबवण्यात आलेल्या अभियानाला मोठा प्रतिसाद मिळाला असून आतापर्यंत 1 लाखाहून अधिक अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी व्यावहारिक मराठीचे प्रशिक्षण पूर्ण केले। उर्वरित चालकांनी 15 ऑगस्ट पूर्वी प्रशिक्षण पूर्ण करून या संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन प्रताप सरनाईक यांनी केले आहे। यावेळी बोलताना प्रताप सरनाईक म्हणाले की महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर मराठी विज्ञान असणं आवश्यक आहे। महाराष्ट्रात रोजगार करायचा असेल तर मराठीशी नाळ जोडलीच पाहिजे। ही सक्तीची नव्हे तर आपुलकीची भाषा आहे। प्रवाशांशी 2 प्रेमाचे शब्द मराठीत बोलणारा प्रत्येक चालक हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा सन्मान करणारा दूत ठरतो। राज्य शासनाचा मराठी भाषा विभाग, मुंबई मराठी साहित्य संघ, राज्य मराठी विकास संस्था आणि कोकण मराठी साहित्य परिषदेच्या संयुक्त सहकार्याने राबवण्यात आलेल्या या अभियानाने राज्यभर लोक चळवळीचे स्वरूप धारण केलं आहे। उर्वरित अमराठी चालकांनी 15 ऑगस्ट रोजी व्यावहारिक मराठीचे प्रशिक्षण पूर्ण करून मराठी आत्मसात करावी हे आवाहन प्रताप सरनाईक यांनी केलं आहे।